श्रीमान योगी भाग 2 कथा 12. महाबळेश्वरला देवदर्शन घेऊन राजे सर्वांशी विचार विनिमय करत होते. तानाजी येसाजी यांसारखे वीर जावळीवर चालून जावे या मताचे होते. जावळी खोरे किर्र रानाने वेढलेले, काटेरी जाळ्या, झाडे झुडपे, कळकीची बेटे यांनी रात्रंदिवस करणाऱ्या त्या खोड्या दिवसा डोळ्या एकाकी माणूस शिरायला घाबरे. याच रानात पूर्वीच्या मोऱ्यांनी खिलजीच्या, बहामनी व आदिलशाहीच्या फौजा कापून काढल्या होत्या. जावळीवर सरळ चाल करणे अशक्य होते. अवघड जागेमुळे जावळीचा एक माणूस बाहेरच्या 100 माणसांना भारी होता. महाबळेश्वरवर राजांच्या बरोबर सिलिमकर, बांदल, कान्होजी जेथे यांसारखे मातब्बर होते. तसेच तानाजी येसाजी, रघुनाथ बल्लाळ, सुरराव काकडे यासारखे जीवाला जीव देणारी माणसेही होती. राजांनी मनाशी निर्णय केला. त्यांनी रघुनाथ बल्लाळ कोरड्यांना बोलवले. त्यांना राजे म्हणाले, चंद्रराव मोरे यास मारल्या विरहित राज्य साधत नाही. ज्याच्या हाती जावळी त्याची सत्ता वाई प्रांतावर. त्यास तुम्हा वाचून हे कर्म कोणास न होईल. तुम्ही त्याचकडे हे जबीस जाणे. रघुनाथ पंतांनी आज्ञा मान्य केली. चंद्ररावाच्या जावळीत बोलणी करण्याच्या निमित्ताने ते घोषणास तयार झाले. रघुनाथ पंताबरोबर राजाने निवडक 100-125 धारकरी माणूस दिले. निरोप घेताना रघुनाथ पंत म्हणाले, मी मोरेगडीत प्रवेश करतो. बातमी कळवत जाईन. बेत ठरला की जावळीवर चालून यावं. बेत पक्का करून रघुनाथ पंत जावळी खोऱ्यात उतरले. बरोबर संभाजी कावजी कोंडाळकरासारखे निधडे वीर घेऊन बाकीचे जावळी भोवती पेरून रघुनाथ पंतांनी जावळीत प्रवेश केला. जावळीत हनुमंतराव मोरे कारभारी होते व खुद्द यशवंतराव मोरे चंद्रराव होते. शिवाजीकडे रघुनाथ पंत आल्याचे कळताच यशवंतराव शेफारून गेला. हात बांधून येण्याची आज्ञा करणारा शिवाजी जमली तर सोयरी करण्यासाठी जावळीत येत होता. हनुमंतरावामार्फत यशवंतरावाने दुसऱ्या दिवशी रात्री भेटीची वेळ ठरवली. रघुनाथ पंत जावळीत राहिले. रघुनाथ पंतांचे लोक जावळी निरखत होते. हीरा करवी राजांना दुसऱ्या दिवशी रात्रीचे निमंत्रण गेले. दुसऱ्या दिवशी रात्री रघुनाथ पंत संभाजी कावजीसह चंद्ररावच्या वाड्यात गेले. सदरेवर चंद्रराव बसला होता. फलोत्यांच्या उजेडात चौक प्रकाशमान झाला होता. चंद्रराव भरजरी बैठकीवर मध्यपीत बसला होता. त्याच्या उजव्या हाताला उंचापुरा भारदस्त वीर उभा होता. मस्तकी पगडी, कपाळी गंध, मोठे पाणेदार डोळे, ओठावर झुपकेदार मिशा बाळगलेला तो वीर आपली उजवी मूठ तलवारीवर ठेवून चौकात येणाऱ्या रघुनाथ पंताकडे पाहत होता. आपले धुंदावलेली नजर वर करत यशवंतरावाने विचारले, बाजी कोण येतय? शिवाजीचा वकील येतोय राजे. हनुमंतराव मोऱ्यांच्या मागोमाग रघुनाथ पंत, संभाजी कावजी हे आपल्या रक्षकांसह चौकात आले. यशवंतराव मोऱ्यांना साऱ्यांनी मुजरे केले. हनुमंतराव सदरेच्या पायरीवरच होते. मद्याचा पेला ओठी लावत यशवंतराव नजर रोखीत म्हणाला, कोण तू? हनुमंतराव अदबीने म्हणाले, महाराज. चुप. यशवंतराव ओरडला, त्याला बोलू दे. रघुनाथ पंत खाकरले. म्हणाले, मी रघुनाथ बल्लाळ कोरडे, शिवाजी राजांचे चिटणीस. राजांच्या. कोण राजे? यशवंतराव म्हणाला, इथे राजे एकच, ते म्हणजे आम्ही. ते आपण म्हणू शकता, आम्ही नाही. शिवाजी महाराजांच्या कृपेमुळेच आपण मोऱ्यांच्या गादीवर दत्तक गेला. चंद्रराव किताब मिळाली हे कृपा करून त्यांनी घ्यावं. यशवंतराव मोठ्याने हसला. हसू संपला तो म्हणाला, मोठे उपकार आहेत शिवाजीचे. एवढी ताकद होती तर तोच का नाही बसला गादीवर? सारे हसले. संभाजी कावजीचा हात तलवारीकडे गेला. रघुनाथ पंताने त्याला इशारत केली. रघुनाथ पंत म्हणाले, झालं गेलं होऊन गेलं. राजांच्या मनात सलूक करायचा असं आहे. त्यात राजांना आनंद आहे. त्याला असेल, आम्हाला नाही. जाऊन तुमच्या राजाला सांगा, जावळीत पाय घातला तर माघारी जाता यायचं नाही म्हणावं. हनुमंतराव जी. हनुमंतराव पुढे झाले. चंद्रराव उठू लागला. रघुनाथ पंत अस्वस्थ झाले. ते म्हणाले, सोयरिकीचं काय? यशवंतराव परत बैठकीवर बसला. त्याला परत हसू फुटले. तो म्हणाला, आमची सोयरीक त्या भोसल्याच्या पोराबरोबर? वा, खूप. एकदम यशवंतरावाचा चेहरा कठोर बनला. तो ओरडला, सांग तुझ्या शिवाजीला, हे मोऱ्याचं घराणं चंद्रगुप्ताचं घराणं आहे. पिढ्यानपिढ्यांचे राजे आहोत आम्ही म्हणावं. परत चंद्रराव हसला. तो म्हणाला, थांबा, एक तोड आहे. एक स्थळ योग्यतेचं आहे. आमचे कारभारी यशवंतराव आहेत ना, त्यांची मुलगी आहे. विचार करता का? योग्य पायरीनच सोयरी घडेल ती. सारे स्तब्ध होते. त्याचवेळी घुबडाचा धुतकर घुमला. पुन्हा तोच आवाज आला. यशवंतराव म्हणाला, बघा जमतं का? घुबडाने साथ दिलीये. घुबड ओरडलं की मृत्यू येतो म्हणतात.
रघुनाथ पंत म्हणाले. कदाचित तसंही असेल. तुम्ही मरणार नाही कशावरून? हनुमंतराव यांना गिरफ्तार करा, मस्तक उडवा. तितकं सोपं नाही ते. रघुनाथ पंत कडाडले. सारे सपापले. वेशाने रघुनाथ पंत बोलले. फार ऐकलं चंद्रराव, कान उघडे ठेवून ऐक. दिलेली संधी तूही गमावलीस. या क्षणी जावळीभोवती राजांचा गराडा आहे. मुंब्याचा आवाज ऐकलास तो तुझ्या तृप्तीचा कौन होता. हनुमंतराव मोरे तलवार उपसून रघुनाथ पंतावर धावला आणि त्याच वेळी रघुनाथ पंताच्या मागे असलेल्या संभाजी गावजीने हनुमंतरावावर वार केला. किंचाळा हनुमंतराव मागे कोसळला. संभाजी गावजी रघुनाथ पंत क्षणाचाही अगदी न सोडता कापाकापी करत वाडाबाहेर पडले. एक बार जावळीवर उठला आणि जावळीच्या चारी बाजूने हर हर महादेवची आरोळी उठली. जावळीत लढाईला तोंड लागले. चंद्ररावाच्या वाड्याच्या दाराशी मोऱ्यांचा एक मर्द तलवार चालवत होता. शर्तीने तो दरवाजा रोखून होता. त्याच्या पुढे साऱ्यांना हार खावी लागत होती. वाड्याच्या मागच्या दरवाजातून जेव्हा वाट मिळाली तेव्हा मागे पुढे घुसून त्या वीराला पकडण्यात आले. त्याचे नाव होते मुरारबाजी देशपांडे. जावळी काबीज झाली, पण त्या गर्दीत यशवंतराव आपल्या बायका मुलांसह पळून गेला. त्याने थेट रायरी गाठली. राजे जावळीत आले. मोऱ्यांची महशूर पागा संपत्ती राजांना जावळीत मिळाली. मोऱ्यांच्या वाड्यात राजे आले तेव्हा मुरारबाजी देशपांडे यांना हजर केले गेले. तोरखंडाने जखडलेल्या मुरारबाजींना पाहताच राजांनी त्यांना मोकळे करण्यास सांगितले. राजे म्हणाले, मुरारबाजी, तुमचं शौर्य आम्ही पाहिलं. तुमच्यासारखी गुणी माणसं आम्हाला हवीत. राजांनी मुरारबाजींचे समाधान केले. मुरारबाजी राजांना मिळाले. जावळी खोऱ्यातले ते सर्वात मोठे यश होते. जावळी खोऱ्याचा पुरा ताबा घ्यायला राजांना 15 दिवस लागले. मोऱ्यांच्याकडील जे लोक राजांच्या सेवेला आले त्यांना राजांनी पदरी ठेवून घेतले. कृष्णाजी बाबाजी या माहितगार माणसाला जावळीचा सुभेदार नेमले. वीरोराम यास मुजुमदार नेमले. जुन्या हक्कदारांच्या याद्या तयार करून त्यांचे हक्क कायम केले. राजांचे फार दिवसांचे स्वप्न साकार झाले होते. चांभारगड, सोनगड, चंद्रगड, मकरंदगड तटबंदीने सुरक्षित असलेला जावळी मुलूक राजे पाहत होते. दाट रानाने त्या मुलकाची सुरक्षितता वाढवली होती. पाठीशी महाबळेश्वर रक्षणासाठी उभा होता. त्या मुलकात जावळी शेजारी उभ्या असलेल्या भोरप्या डोंगराकडे राजांचे लक्ष गेले. मोरोपंत पिंगळे यांना राजांनी बोलावले. ते म्हणाले, मोरोपंत, तुम्हाला गडाची माहिती चांगली आहे असं आम्ही ऐकलं. या भोरप्या डोंगरावर तुम्ही मजबूत किल्ला बांधा. किल्ला असा बांधा की कोणत्याही बाक्या प्रसंगी आम्हाला या गडाची आठवण व्हावी. ती जबाबदारी तुमची. मोरोपंतांनी अंगावर आलेली पहिली जबाबदारी त्याच निष्ठेने उचलली. ते म्हणाले, बेशक महाराज, आपल्या आज्ञेप्रमाणे गड तामीर करू. महाराजांच्या दूरादेशीच्या ही कमाल म्हटली पाहिजे. कमाल कसली? महाराज, कुणीही जावळी काबीज केली असती तरी शक्कल सुचली नसती. भोवताली मकरंद, चांभार, कांगोरी, सोनगड यासारखे टेळे व बंदिस्त गड असता नवीन गड बांधायचं काय कारण? बोला पंत, राजे कौतुकाने म्हणाले. असाच विचार कोणीही केला असता, पण आपण हा मुलूक पाहिलात. या भागाचं अजिंक्यत्व आपण जाणलं आणि म्हणूनच चारी बाजूनी राखणीचे गड ठेवून मधला भोरप्या आपण निवडला. खजिन्याला कुठलाही मातब्बर शत्रूला तोंड द्यायला सुरक्षित जागा हुडकून सापडायची नाही. राजे प्रसन्न झाले. वा पंत, तुम्ही आमच्या मनातले भेद बरोबर जाणले. हीच दृष्टी ठेवून गड पुरा करा. तुळजापूरला जाऊन भवानी मातेचे दर्शन घेणं आम्हाला जमत नाही. अनेक अडचणी येतात. या सुरक्षित जागी देवीची स्थापना करावी असं आमच्या मनात आहे. जावळीची व्यवस्था लावून राजे यशवंतराव मोऱ्यांच्या पारिपत्य करायला निघाले. यशवंतराव मोरे आपल्या बायका मुलांसह रायरीच्या आश्रयाला दडला होता. राजांनी जावळी सोडली. आपल्या सैन्यासह ते रायरीला गेले. रायरी आकाशाला भिडलेला गड. रायरीला राजांच्या सैन्याचा वेढा पडला. यशवंतराव मोरे गडावरून अधूनमधून मारा करत होते. दिवस ढकलीत होता. गड बळकट होता, उत्तुंग होता, पण बेशिस्त होता. दुर्लक्ष केलेल्या त्या गडावर मोरे अचानक गेले होते. गडात धान्य भरून घेण्याची उसंत मोऱ्यांना नव्हती. जेव्हा बुद्धी सुचली तेव्हा राजांच्या सैन्याचा वेढा घातला होता. 3 महिने सरत आले, पण वेढा उठण्याचे चिन्ह दिसेना. गडाखाली राजेही मनातून बेचैन होते. वैशाखाच्या उन्हात राजे वेढा देऊन होते. पाठीवर पावसाळा होता. पावसाळा आला की धो पावसात त्या मुलकात उघड्यावर टिकणे कठीण होते. राजांच्या सैन्यात सिलिमकर होते. ते मोऱ्यांचे आप्त होते. राजांनी त्यांना गडावर पाठवले. जेरीला आलेला यशवंतराव संधी पाहतच होता. गडाची धान्य सामग्री संपत आली होती. जास्त दिवस गड लढवणे कठीण होते. यशवंतराव आपल्या बायका मुलांसह गडाखाली आला. शिवाजी राजांनी यशवंतरावाचे स्वागत केले. यशवंतरावाचा बहुमान केला. घोडा व शिरपाव दिला.
यशवंतरावांनी त्या गौरवाचा भलताच अर्थ घेतला. मानाचा रुमाल त्याने नाकारला. शिवाजी राजांनी यशवंतरावाचा मोर्चिलाचा अधिकार काढून घेतला. गडाखाली यशवंतरावाला ठेवून राजे गड पाहायला गेले. रायरी गडाची माहिती राजे आजवर ऐकत होते. अनेक वेळा गडाचे दूरदर्शन त्यांना घडले होते, पण प्रत्यक्ष गड पाहत असता राजे चकित होत होते. तसा पाहिला तर रायरी हमरस्त्यावरच होता. रत्नागिरी, अगर, दख्खन कुठेही जायला जागा सोयीस्कर. समुद्र जवळ. रायरीची सत्ता म्हणजे अनेक घाटांची आणि त्यांच्या वाहतुकीची सत्ता होती. रायरी अतिउंच व चढण्यास कठीण अशी जागा होती. राजाने सारा गड निरखला. राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोट. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे 1.5 गाव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडात अशी एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवरील चांगला गड खरा, पण तो उंचीने कमी. दौलताबादेपेक्षा रायरी दशगुणी उंच. असे पाहून राजे संतुष्ट झाले आणि नकळत बोलून गेले, तख्ताच जागा हाच गड करावा. राजांनी रायरीचे नाव रायगड ठेवले. गडाखाली राजांची छावणी असताना राजे नेहमी गडावर जात. आबाजी महादेव, हिरोजी इंदळकर यांसारखे बांधकामाचे तज्ञ बरोबर असत. राजे त्यांना आपली कल्पना सांगत. राजांच्या मनात गडाचे रूप स्पष्ट होत होते. राजे गडावरून छावणीत आले. कान्होजी जेथे राजांना मुजरा करून उभे राहिले. कान्होजी, काय खबर? खबर तितकीशी चांगली नाही महाराज. आपण यशवंतराव प्रतापरावांना अभय दिलं, आज ते पळून गेले. कसे? आपण गडावर गेलात आणि मोऱ्यांना फिरलेल्यांची त्यांना घोडी दिली, पाठलाग केला. यशवंतराव सापडले, प्रतापराव पळून गेले. राजे संतप्त झाले. यशवंतरावांना आपल्याकडे वळवून घेऊन त्यांनाच जावळीत ठेवण्याचा राजांचा बेत होता. राजे म्हणाले, यशवंतरावांना हजर करा. जेरबंद केलेले यशवंतराव राजांच्या समोर आणले गेले. यशवंतरावांकडे दुष्टतेने पाहत राजे म्हणाले, यशवंतराव, कुठे पळून जायची तयारी केली होती? यशवंतराव हसला. तो म्हणाला, जेथे तू नाहीस अशा कोणत्याही ठिकाणी जायची तयारी आहे माझी. यशवंतराव, तुम्ही कैदी आहात हे विसरू नका. अजूनही तुम्ही इमानाने राहायला तयार असाल? इमान? आणि तुझ्याशी लढाईत हरलो म्हणून जागा विसरलो नाही मी. सिंह भुकेला झाला म्हणून काही गवत खाणार नाही. पिढीजात चंद्रराव किताब मिरवणारे मोरे भिक्षेचं अन्न खात नसतात. तुझ्यासारख्या उपऱ्याकडून तर मुळीच नाही. राजांचे स्मित नाहीसे झाले. खोबणीत बसलेल्या नेत्रांना एक वेगळीच धार आली. आपली नजर यशवंतराव रोखीत राजे कडाडले. नुसती चंद्रगुप्त मौर्याची वंशावळ सांगून माणसं मोठी होत नसतात मोरे. मध्याच्या कैफात सदैव धुंद राहणारा तू त्या पराक्रमी मौर्याची आठवण कशाला करतोस? प्रजेवर अभ्यास, जुलूम, जबरदस्ती करणारे निरपराध माणसे पोत्यात कोंडून त्यांच्याकडून हवं ते वदायला आणि करायला भाग पाडणारे समर्थ राजे तुम्ही. त्या थोर घराण्याचं नावही घेण्याची तुमची लायकी नाही. आम्ही संधी दिली होती, पण ती तुम्हाला उचलता आली नाही. चेत्यांच्याकडे वळून राजे म्हणाले, हे सामोपचाराने वळतील असं दिसत नाही. असा शत्रू आम्हास परवडायचा नाही. जेथे या उन्मत्त अविचारी माणसाला न्या आणि त्याची गर्दन मारा. आणि दुसऱ्या दिवशी यशवंतरावांची गर्दन मारली गेली. यशवंतरावांच्या बायका मुलांना पुण्याला बंदोबस्तात पाठवण्यात आले. जावळी रायरीची व्यवस्था लावून राजेही मागोमाग पुण्याला परतले. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबा, म्हणजे माझे व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.